खर्च लाखोंचा पण निधी करोडोंचा. सरकारकडून बेसुमार उधळपट्टी. कोकणातील कातळ शिल्पांसोबत काय घडतंय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोकणातली कातळ शिल्प हा नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. याच कातळ शिल्पांना जागतिक पटलावर ठळकपणे स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी 14,50,00,000 रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी दिली. पण हा आकडा आता चर्चेचा विषय ठरतोय. 50 लाखात होणाऱ्या कामासाठी 14 कोटी का, असा सवाल विरोधक करतायत. याच संदर्भात शरद पवारांचे राष्ट्रवादीचे सुनील माने काय म्हणतायत पाहूया. महाराष्ट्र शासनाने रत्नागिरी विभागातल्या कातळ शिल्पांसाठी त्यांचं शूटिंग आणि एक माहितीपट तयार करायचा, याच्यासाठी थोडके नाही 14.5 कोटी रुपये सँक्शन केलेत. एकाच वेळी आपण पैसे नाही म्हणून कॉन्ट्रॅक्टरला पैसे देणं, ज्यांनी कामं केलीत त्यांना पैसे देणं थांबवलंय. शाळांसाठी पैसे नाहीत म्हणून शाळा बंद करतोय. आणि एका माहितीपटासाठी 14.5 कोटी रुपये. या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की ही सगळं शूटिंग, व्हॉइस ओव्हर, टेक्निकल सगळी कामं, दिग्दर्शक, सहाय्यक दिग्दर्शक, गेला बाजार 50-1 लाख रुपये खर्च करावा, फार तर 1 कोटी रुपये खर्च करावे. पण 14.5 कोटी रुपये एका माहितीपटासाठी. मला असं वाटतं हॉलिवूडच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन हा एक माहितीपट बनवणार आहे की काय, काही समजत नाही. या राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती वाईट आहे. आपण तुटीचा अर्थसंकल्प सादर करतोय आणि त्याच वेळी एका माहितीपटासाठी 14.5 कोटी रुपये. माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या गोष्टीची चौकशी केली पाहिजे आणि हा असा उधळेपणा जो काही सुरू आहे तो राज्यात तातडीने थांबवला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आता हे 14 कोटी कसे विभागले जाणार त्यावरही एक नजर टाकूयात. दिग्दर्शक 2 कोटी रुपये, 4 सहाय्यक दिग्दर्शकांसाठी 3 कोटी रुपये, सर्वेक्षण परवानग्या या पाहणीसाठी 75 लाख रुपये, उपकरणं भाड्याने घेण्यासाठी 2,50,00,000 रुपये, वाहतुकीसाठी 1,20,00,000 रुपये, राहण्याच्या व्यवस्थेसाठी 1,75,00,000 रुपये, कामगार भरती 80 लाख, बहुभाषिक व्हॉइस ओव्हरसाठी 50 लाख, स्टुडिओ शुल्क ज्यात एडिटिंग, साऊंड आणि VFX DI असेल त्यासाठी 2,50,00,000 आणि एकूण 14,50,00,000 रुपये. हा माहितीपट बनवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिग्दर्शक आणि सहाय्यक दिग्दर्शकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या कोकणातला ठेवा जगाला दाखवून देण्यासाठी मराठी दिग्दर्शकाला संधी देणं हे कमीपणाचं वाटतंय का? त्यांच्याकडून केलेली मांडणी आंतरराष्ट्रीय दर्जाची नसेल का? आणि याशिवाय कोकणातल्याच लोकांना संधी दिल्यानं तिथे रोजगारही मिळेल, वाहतूक खर्च आणि राहण्याच्या व्यवस्थेतलाही खर्च कमी होईल, असे अनेक सवाल समाज माध्यमांवर विचारले जात आहेत. जर या प्रकल्पाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर आता या प्रकल्पाअंतर्गत कातळ शिल्पांचे विविध ऋतूंमध्ये, वेगवेगळ्या प्रकाश छटांमध्ये आणि तसंच स्थानिक लोकजीवनाशी असलेल्या त्यांच्या नात्याच्या पार्श्वभूमीवर चित्रीकरण केले जाणार आहे. हा माहितीपट युनेस्कोच्या मार्गदर्शक तत्वांनुसार साकारला जाणार असून त्याद्वारे जागतिक स्तरावर मान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाची जबाबदारी राज्याच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनाकडे सोपवण्यात आली आहे. या उपक्रमामुळे कोकणातील कातळ शिल्पांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळेल. तसंच पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळून आर्थिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल असं सांगितलं जात आहे. पण खरं तर एकीकडे पैसे नसल्याने मराठी शाळा धडाधड बंद होत असताना दुसरीकडे बेसुमार उधळपट्टी होते. यावरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला सर्वसामान्यांकडून समर्थन मिळते. त्यामुळे एकूणच या प्रकल्पाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? या माहितीपटासाठी 14 कोटी देणं योग्य आहे का? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.